तर नमस्कार मित्रांनो, आज आपण असे आजाराबद्दल बोलणार आहोत जो आपल्या शरीराच्या आत चालतो आणि जेव्हा आपल्याला माहीत पडते त्यावेळी खूप जास्त उशीर झालेला असतो, म्हणजे डायबिटीज मलायटस। तुम्ही जेवण करता पण तुमच्या बॉडीमध्ये अन्नाचे रूपांतर हे एनर्जीमध्ये होतच नाही। खरं सांगायचं तर हे आहे डायबिटीज मलायटसच्या मागचा मिस्ट्री। चला तर बघूया। आपण जेवतो त्यावेळी ग्लुकोज आपल्या शरीरात जातं, बट द मेन क्वेश्चन इज डज दॅट ग्लुकोज रीच अवर सेल? बिकॉज जर हा ग्लुकोज आपल्या सेलपर्यंत पोहोचलाच नाही तर आपल्या बॉडीला एनर्जी कुठून मिळेल? इथेच एंट्री होते इन्सुलिनची। इन्सुलिन म्हणजे काय? थिंक लाईक अ की, जे आपल्याला एंट्री देते डोरच्या आतमध्ये। पण काय होईल ज्यावेळी कीच नसेल किंवा डोर बंद असेल, तर अशा कंडिशनमध्ये काय होणार? तर होणार डायबिटीज मलायटस। आता बघूया टाइप्स ऑफ डायबिटीज। तर फर्स्ट टाइप आहे टाइप 1 डायबिटीज। यामध्ये काय होते तर आपल्या बॉडीमध्ये इन्सुलिन राहतच नाही, म्हणजे कीच नाही आहे। त्यावेळी आपली बॉडी काय करते तर दुसरा मार्ग शोधते एनर्जी प्रोडक्शनचा। ते मार्ग म्हणजे फॅट। म्हणून आपण टाइप 1 मध्ये बघतो डायबिटिक कीटोएसिडोसिस। या कंडिशनमध्ये काय होते की फॅट ब्रेक होतात आणि कीटोनचं प्रोडक्शन वाढते, त्यामुळे इन्क्रीज होते ब्लड ऍसिड लेवल। आता बघूया टाइप 2 डायबिटीज। या कंडिशनमध्ये काय होते तर आपल्या बॉडीमध्ये इन्सुलिन तर प्रेझेंट आहे पण इन्सुलिन कामच करत नाही, म्हणजे की तर आहे पण त्याला खुलतच नाही। आणि इन्सुलिन प्रेझेन्समध्ये फॅट कधीच ब्रेक होत नाही, म्हणून आपल्याला इथे फॅट नॉर्मल स्टेटमध्ये दिसतात। इथे आपल्याला दिसते हायपरग्लायसेमिक हायपोस्मोलार नॉन किटोटिक सिंड्रोम। आता बघूया ट्रीटमेंट अँड मॅनेजमेंट। टाइप 1 मध्ये जे आपल्या बॉडीमध्ये नाही आहे ते आपल्याला घ्यावं लागतं, म्हणजे इन्सुलिन इंजेक्शन। पण टाइप 2 हे थोडं ट्रिकी आहे। इथे डाएट मॉडिफिकेशन, लाईफस्टाईल चेंज, एक्सरसाइज आणि काही ओरल मेडिकेशन घेतल्यास तर आपलं जे इन्सुलिन रेजिस्टन्स आहे ते कमी होतं। म्हणून फ्रेंड्स, डायबिटीज फक्त इन्सुलिनचा गेम नाही, तर हा आहे डाएटरी चेंज, लाईफस्टाईल मॉडिफिकेशन, एक्सरसाइज आणि काही मेडिकेशनचा। तर मित्रांनो, स्टे सेफ, स्टे हेल्दी। जय महाराष्ट्र।